नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी एकूण आपण 3 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अगदी ह्या 3 पिठापासून भन्नाट असा पदार्थ बनवायचा आहे. 1 चमचा ओवा टाकलेले आहेत, 1 चमचा जिरे टाकलेले आहेत, पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण लाल तिखट टाकलेलं आहे आणि पाव चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आणि 2 चमचे इतकंच आपण नॉर्मल तेल टाकलेलं आहे. आता फक्त जिन्नस सर्व मिक्स करून घ्यायचे. हा पदार्थ सर्वांना इतका आवडणार आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला भरपूर उपयोगी येणार आहे. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर पीठ मळायचं, जसं की नेहमी आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे. तर आता ह्या ठिकाणी मी फटकन पूर्ण पीठ जे आहे ते व्यवस्थित मऊसूत करून घेणार आहे. आता तर अशा पद्धतीनं आपलं पूर्ण पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. पाहू शकता अगदी छान घट्टसर पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता काय करायचं, याचं एक आपण चपातीसाठी जितका गोळा घेतो तितकाच गोळा आपल्याला ह्यामधला आता कट करून घ्यायचा आहे. आता एकाच आकारामध्ये सर्व गोळे जे आहेत ते आपल्याला गोल आकारामध्ये करून घ्यायचे आणि मी ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं डायरेक्ट गोळाच केला आहे, तेल वगैरे काही लावले नाही. जर तुम्हाला तेल लावून जर खूप खुसखुशीत आणखीन हवी असेल तर थोडंसं काय करायचं, हातावर थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तुम्हाला एक बी गोळा दाखवेन ते सुद्धा कसं बनवायचं ते. तर ह्या ठिकाणी आपण एक गोळा घेतला आहे, थोडंसं त्याला प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2च थेंब आपल्याला इतकंच तेल लावून घ्यायचं आहे. हाताला मी तेल लावलं आणि तितकंच तेल लावून आपण त्याची अशी गुढी घालायचे आणि त्याचा आपल्याला गोल बनवायचा. अशा पद्धतीने जरी केलं तर अगदी खुसखुशीत पदार्थ बनून तयार होतो. पण ह्या ठिकाणी आज मी जे आहे ते असेच नॉर्मलच गोळे बनवणार आहे, बिलकुल त्यात तेल वगैरे काहीच लावणार नाही. कमी वेळामध्ये झटपट आणि परफेक्ट रेसिपी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही, इतकी परफेक्ट बनून तयार होते. आता ह्या ठिकाणी गोळे तर सर्व मी ह्या ठिकाणी बनवून घेतलेलं आहे. चला नंतर पुढं काय करायचं ते आता आपल्याला ह्या ठिकाणी पाहून घ्यायचे. तर सर्व गोळे आपण आता साईडला ठेवूया. आता ह्या ठिकाणी आपण नेहमी काय करतो, एखादं पातेलं किंवा कढई घेऊन आपण त्यावरती स्टँड ठेवून आपण हे स्टीम करून घेतो. पण आज आपल्याला इडली पात्रामध्ये अगदी न पाहता 10 मिनटामध्ये परफेक्ट आपले हे स्टीम होऊन तयार होतात. अगदी बघणं लागत नाही किंवा सारखं सारखं आपल्याला चेकसुद्धा करायची गरज नाही. एकदा लावून दिलं आणि 10 मिनटाकरता आपण गॅस मिडियम ठेवला तर छान हे स्टीम होतात आणि चांगले फुगले जातात. तुम्हाला नंतर मी पुढे दाखवेनच की किती छान हे तयार होतात ते. चला ह्या ठिकाणी आपण स्टँडमध्ये पूर्ण ठेवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती आपल्याला मीडियम ठेवून आपण आता हे 10 मिनटाकरती ठेवलेलं आहे. 10 मिनटानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त गुबगुबीत आपल्या ह्या बाटीचं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही बाटी कसं बघा ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. चला आता बाटी आपल्या कशा होणार आहेत ते सुद्धा आपल्याला पुढं पाहायचे. आता पूर्ण स्टँडमधून बाहेर काढून घेणार आहे. आता त्याला स्टीमर आपण खाली घेतलेलं आहे, त्यामधले आपण बाटीचं पीठ जे आहे ते बाहेर काढून घेऊ. आता जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा एक कमेंट करून सांगा की मलाही कळेल की माझा व्हिडिओ भागापर्यंत पोहोचत आहे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला सुरीनं पूर्ण कट करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्हाला खूप कुरकुरीत हवे असतील तर पातळ कट करा किंवा मीडियम हवं असतील तर थोडंसं जाडसर कट केलं तरीसुद्धा चालते. दाल बाटीचा जो व्हिडिओ त्याला भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे, त्यामुळं आज आपण नवीन व्हिडिओ तयार केला आणि त्यामुळे थोडासा बदल केलेला आहे. मागच्या वेळेस आपण थोडासा रवा घातलेला होता, ह्या वेळेस आपण बिलकुल रवा न घालता सुद्धा अगदी छान कुरकुरीत आपण ह्या ठिकाणी दाल बाटी बनणार आहोत आणि सुद्धा होणार आहेत. तुम्हाला पाहताच लक्षात आलेलं असेल, ह्यात आपण बिलकुल काही न वापरता सुद्धा अगदी लेअर पडलेले आहेत आणि तळल्यानंतर तुम्हाला सुद्धा कळेल की बिस्किटासारखी आपली ही दाल बाटी बनवून तयार होते. नेहमीपेक्षा वेगळी आहे. एकदा नक्की ट्राय करा, मुलांना तर फारच आवडेल किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. आता ह्या ठिकाणी आपले पूर्ण कट करून झालेले तर आपल्याला हे तळून घ्यायचे किंवा तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता. तर अगदी छान आपल्या पूर्ण कट करून झालं. आपण त्यामधल्या अर्ध्याच कट करून घेतल्या. जेव्हा आपल्याला गरम खायचे तेव्हा नंतर आणखी आपण कट करून तळणार आहोत. आता गॅसवरती आपण कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे. गरम केल्यानंतर आपण आता टाकल्यानंतर आपण गॅस मिडियम करणार, जे की एकदम करपले जातील किंवा खूप डार्क होतील कलरमध्ये, त्यामुळे आपण थोडंसं गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला हे तळून घ्यायचे. चला तर एक एक बॅचेसमध्ये आपण आता हे सर्व बाटी ज्या आहेत ते आपण तळून घेणार आहोत. बाटीसोबत खाण्यासाठी मिक्स डाळ आपण तयार केलेली होती, मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आज पण केलेली आहे, पण त्याचा व्हिडिओ मी आज ह्या ठिकाणी टाकलेला नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेलच किंवा तुम्हाला आणखीन पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, ते सुद्धा लगेच दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता ह्या ठिकाणी सर्व बाट्या ज्या आहेत त्या आपण लगेच ह्या ठिकाणी काढून घेणार आहोत.
चला झटपट आपल्या पूर्ण बाट्या ज्या आहेत त्या तळून होणार आहेत आणि खाण्यासाठी आपलं दालबाटीचं प्लेट जे आहे ते तयार होणार आहे आता. नेहमी तेच पोहा उपमा असे नाश्ते खाऊन मुलं जर बोर झाले असेल तर तुम्ही एक वेळेस हा नाश्ता नक्की ट्राय करा. बिलकुल ह्या नाश्त्याला तेल राहत नाही. तेलकट जरी वाटत असलं तर बिलकुल तेल राहत नाही. खूप कमी तेलामध्ये हे तळले जातात. बिलकुल तेल नसतं कारण आपण ह्या ठिकाणी सोडा वगैरे काही वापरलेलं नाही. अगदी पौष्टिक असे आपल्या हे दालबाटी आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. एकदा जर मुलांना दिलं तर नेहमी तुम्हाला मागतील हे 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी बाटी आपल्या पूर्ण तयार झाल्या आहेत. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलेलं असेल की किती खुसखुशीत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर झालेले आहेत. खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशा ह्या बाटी तयार झालेल्या आहेत. एकदा आता एका प्लेटमध्ये मी अगोदर काढून घेतले, दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा काढून घेतलेल्या इतक्या आपल्या ह्या बाटी तयार झालेल्या आहेत. चला तर आता प्लेटमध्ये लावून घेऊ आणि खाण्यासाठी आपल्याला काय करायचं पुढं तुम्हाला दाखवेल की कसं खायचं आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगेन आता. तर ह्या ठिकाणी जी मसाला डाळ आपण तयार केलेली आहे ती आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. खाण्यासाठी आपलं मसाला डाळ पण तयार आहे आणि ह्या ठिकाणी आपली बाटीसुद्धा तयार झालेली आहे. चला गरमागरम आपल्याला आणि दाल बाटीसोबत खाण्यासाठी आपल्याला थोडंसं तुपाची सुद्धा गरज लागणार आहे. तर ह्यावरतून आपण 1 चमचा आता तूप टाकून घेणार आहोत. डाळ आणि बाटी आपली काढून झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तुम्हाला ही बाटी आणि डाळ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मी टेस्ट करून पाहते आणि तुम्हाला सुद्धा दाखवेन की कसं टेस्ट करून पाहायचं आपल्याला. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं हे कुस करून घेणार आहोत म्हणजे की तुकडे करून घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला डाळ टाकून घ्यायचं आहे. खरी पद्धत तर हीच आहे. जर तुम्हाला बुडवून खायचं तर बुडवून खाऊ शकता किंवा असं कुस करून खायचं आणि त्यावरती आता हे गरम गरम डाळ टाकायचं आहे. वाव, मस्त वास तर घरभर बसला. इतका छान वास येत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी डाळ टाकून घेतल्यानंतर 1 चमचा तूप टाकायचं आणि लगेचच खायला सुरुवात करायची. चला आता मी तर टेस्ट केलेली आहे, एकदम छान झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवा. चला तर पुढची रेसिपी काय आहे ते पाहूया आता. चला तर ह्या ठिकाणी असं ताजी अशी मटार घेतलेली आहे. मटार संपण्याच्या अगोदर हा पदार्थ नक्की ट्राय करा. त्यामधलाच आज एक नवीन प्रकार आहे जे की तुम्ही आत्तापर्यंत कधीच बनवला नसेल. ह्या ठिकाणी आपण 1 वाटीपेक्षा जास्त थोडेसे मटार घेतलेले आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या, आलं घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली. ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून तर कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी 1 कप इतकं मी पाणी टाकणार आहे. कारण पाणी न टाकता जर काढलं तर इतकं चांगलं पेस्ट बनून तयार होणार नाही. त्यामुळे पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर तर अशा पद्धतीने आपली पेस्ट बनून तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण आता 1 वाटी इतका रवा टाकलेला आहे. कुठलाही रवा घ्या, लहान मोठा चालतो आणि थोडंसं आणखीन अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं पीठ तयार झालेलं आहे. आता आपलं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे. आता 1 चमचा इतकं मी ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच चमच्यानं 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच चमच्यानं आपण ह्या ठिकाणी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चमचा मोठा घेतलेला आहे थोडासा. आता ह्या ठिकाणी मीठ आपण सुरुवातीला टाकलं नव्हतं. 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. आता सर्व जिन्नस जे आपण टाकलो ते मिक्स करून घ्यायचे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यात लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते आणि थोडं ओवा टाकला तरीसुद्धा चालतात. मी रंगासाठी थोडीशी हळद टाकली आहे, नाही टाकलं तरीसुद्धा चालते. आता सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सुरुवातीला मी चमच्याने थोडं मिक्स करून घेण्यानंतर जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीचा आता आपल्याला गोळा छान तयार करून घ्यायचं आहे. जर पीठ लागलं, जर खूप पातळ वाटलं तर थोडंसं आपण ह्या ठिकाणी गव्हात टाकलं तरीसुद्धा चालते. अगदी छान कुरकुरीत बनून तयार होतात. अगदी नवीन पदार्थ आहे. नेहमी तर आपण मटारचे वेगवेगळे पदार्थ बनवतो, पण सर्वात नवीन पद्धतीचा आज आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत आणि कसं बनवलं ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा एकदा पाहून. आता ह्या ठिकाणी पीठ छान मळून झालेलं आहे, साईडला ठेवायचं आहे आणि पुढे काय तयारी करायचं ते पाहूया. त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर ह्या ठिकाणी आता एक मी मीडियम साईजचं ताट घेतलेलं आहे. आता त्याला काय करायचं आहे, आपल्याला 1 चमचा इतकं आपण तेल टाकून घेणार. तेल जे आहे ते पूर्ण आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आणि पूर्ण ताटाला लावून घ्यायचं व्यवस्थित. आता ह्या ठिकाणी ब्रशने मी तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे किंवा हाताने लावलं तरीसुद्धा चालते. तेल लावून झाले की काय करायचं आहे, 1 चमचा इतकी आपल्याला तीळ घ्यायचं आहे आणि पूर्ण ताटामध्ये व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जे की पूर्ण आपल्या जो आपण पदार्थ बनवतो त्या पदार्थाला व्यवस्थित लागले जातील अशा पद्धतीने आपण टाकून घेतलेलं आहे. आता नाही टाकलं तरीसुद्धा चालते, पण संक्रांत स्पेशल आपण पार्टीसाठी बनवत आहोत तर अगदी छान डेकोरेशनचा पदार्थ व्हायलाच पाहिजे. आता ह्या ठिकाणी जे पीठ आपण तयार केलं ते हातानं आपण थोडंसं असं जसं की आपण भाकरी बनवतो त्याच पद्धतीनं आपण हातात घेतलेली आहे. मोठा आपण गोळा तयार करून त्याचा चपटा करून आपण हे ताटात टाकलेलं किंवा तुम्ही डायरेक्ट ताटात टाकून स्प्रेड केलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी मोठी आपण लाटी बनवून घेणार आहोत.
तर आता ह्या ठिकाणी पटापट मी मोठी करून घेईन आणि वरतून सुद्धा आपल्याला आणखीन थोडेसे आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे आणखीन डेकोरेशनसाठी. नाही टाकलं तरीसुद्धा चालते किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकलात तरीसुद्धा छान दिसतात. तुम्ही नेहमी कटलेट तर बनवत असालच, पण कटलेटपेक्षा सुद्धा भारी पदार्थ आहे, नक्की ट्राय करा. तीळ तर लावून झालेले आहेत. आता थोडंसं हाताने थापून घ्यायचे म्हणजे जे की तीळ निघणार नाहीत आणि चांगले लागले जातील. आता तीळ लावून झालेले आहे. एक मोठी कढई घेतली, गॅसवरती ठेवलेली आहे. 2 कप आता ह्यात आपण पाणी टाकून घेणार आहोत किंवा पातेलं घेतलं तरीसुद्धा चालते. स्टँड ठेवायचे आणि स्टँडवरती आपण जे ताटाला पीठ ठेवलेलं आहे ते आता ह्या ठिकाणी आपण ठेवून घेतलेलं आहे. एक 10 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पीठ जे आहे ते छान वाफरलेलं आहे आणि स्टीम झालेलं आहे. आता आपल्याला चेक करून पाहायचं, सुरीला लागत नाही तर मला समजायचं की छान पीठ तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी तयार झालेलं ताट आपण बाहेर काढून घेतलेलं आहे आणि सुरीनं आपल्याला छान आकार द्यायचा आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही गोल किंवा शंकरपाळी आकार कुठलाही आकार दिला तरीसुद्धा चालते, पण ह्या ठिकाणी मी सरळ चौकोनी आकार करून घेणार आहे. अशा पद्धतीनं काप टाकून घ्यायचे आहेत. आता नेहमी जर तुम्ही दालबाटी बनवत असाल, दालबाटीपेक्षा सुद्धा भन्नाट पदार्थ आहे. लहान मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडेल इतका छान पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. एक वेळेस तुम्ही केल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटलं अगदी खरंच खूप छान पदार्थ आहे. मला सुद्धा विश्वास बसला नाही की इतका छान हा पदार्थ बनवून तयार होईल. मला सुद्धा खूप आवडला आणि मुलांना तर खूपच आवडला. पुरला सुद्धा नाही, नंतर आणखीन बनवावं लागलं. आता ह्या ठिकाणी आपण पूर्ण काप करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पाहू शकता अगदी छान निघालेत, बिलकुल हे मोडत नाहीत, परफेक्ट बनवून तयार झालेले आहेत. आता पूर्ण आपल्याला हे साईडला काढून घ्यायचे. तर फटकन ह्या ठिकाणी मी काय करेन, साईडला काढून घेईन. आता गॅसवरती आपल्याला काय करायचं, तेल ठेवायचे गरम होण्यासाठी किंवा तुम्ही फक्त पॅनवरती टाकून 2 चमचे तेलात सुद्धा खालीवरी करून टाकलात तरीसुद्धा खूप छान लागतात किंवा डीप फ्राय करा किंवा तुम्ही शॅलो फ्राय केला तरीसुद्धा चालते. ह्या ठिकाणी आता मी तेलात टाकलेलं आहे. आता एका साईडनं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे. गॅस मिडियम ठेवायचा, फुल करायचा नाही की कुरकुरीतपणा येतो. छान आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. आता एका साईडनं व्यवस्थित तळलेले आहेत, मी दुसरी साईडसुद्धा अशीच तळून घेणार आहे. आता पूर्ण आता आपल्याला उलट्या साईडला टाकून घ्यायचं आहे. वा, मस्त रंग आलेला आहे, सुरेख रंग आणि वास तर खूप छान येत आहे. आता ह्या ठिकाणी प्लेटमध्ये बाहेर काढून घेईन. सर्व जे आपले कटलेट आहेत मी तळून घेतलेले आहेत ते बाहेर काढून घेणार आहे. आता तुम्ही कटलेट म्हणा किंवा कुठलंही नाव द्या, मला तर माहिती नाही, पण मी कटलेटच म्हणलेलं आहे कारण मी सुद्धा फर्स्ट टाईमच बनवले, पण मलाही वाटलं नव्हतं इतके छान बनतील. आता ह्या ठिकाणी कटलेट आपले बनून तयार झाले आहेत. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेईन. आता ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही दह्याची चटणी किंवा आंबटगोड चटणी किंवा सांबार बनवलं तरीसुद्धा चालते. छान कुठल्याही चटणीसोबत खाण्यासाठी अप्रतिम खमंग आहे, चटपटीत आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला एक कटलेट मी तोडूसुद्धा दाखवेन आणि आवाजसुद्धा दाखवेन की किती कुरकुरीत मस्त तयार झालेले आहेत. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि खाण्यासाठी खमंग असे हे आपले चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे. एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा पदार्थ कसा. चला तर आणखीन एक आपल्या स्नॅक्समध्ये पदार्थ पाहायचे. चला तर सुरुवात करूया. नाही कारण केव्हाही जर आपण मार्केटमध्ये भाजीच्या स्टॉलवर किंवा फ्रूटच्या स्टॉलवर गेलं तर आपल्याला ही केळी भेटून जाऊ शकते. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीनं बाहेरून तर आपण नेहमी हा पदार्थ आणतो, पण इतका महागडा आणि अस्वच्छ पद्धतीनं बनवला असतो, त्यामुळे घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला बनवायचे. तर ह्या ठिकाणी कच्च्या केळी घेतलेल्या आहेत. एका प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा आपण हळद टाकून घेतलेली आहे. दोन्ही सेम प्रमाणात घेतलं तरीसुद्धा चालते. आणि थोडंसं त्यावरती आपल्याला 2 चमचे इतकं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं, जे की मीठ चांगलं विरघळलं जाईल. अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी विरघळून घेतलेलं आहे. आता मीठ आणि हळद आपण विरघळून साईडला ठेवलं आहे. तर आता गॅसवरती आता आपण पॅन ठेवणार आहोत. आता तेल टाकून घ्यायचे. आता तेल गरम होईपर्यंत आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे. आपल्याला केळी डायरेक्ट सोलून घ्यायची आहे, त्यामुळे आपण अगोदर तेल ठेवून घेतलेलं आहे. कारण केळी जर सोलून घेतली तर खूप लवकर लाल पडली जाते किंवा काळी पडली जाते. त्यामुळे आपल्याला तेल ठेवूनच या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कच्ची केळीवरची साल काढण्यासाठी थोडंसं हार्ड जातं, त्यामुळे असं कट करून घ्यायचं. असं चिऱ्या पाडून घेतल्या की आपल्यावरची साल काढण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण ही साल काढू शकतो. आता साईडचे थोडंसं आपल्याला कट काढून टाकायचे आहेत, जे की साल काढण्यासाठी सोपं जाईल. तर अशा पद्धतीनं आपण चिऱ्या पाडून घेतल्या आणि त्यामधून आपल्याला असे सोलून घ्यायचे. तर ह्याच पद्धतीनं आपल्याला पूर्ण केळ्या एकदम सोलायच्या नाही आहेत. एकच केळी आपण सुरुवातीला सोलून घेतो, कारण एकाच केळीपासून आपल्याला बनवायचं आहे. एक एक केळी घ्यायचं आणि अशी सोलून घ्यायचं. चला तर मी फटकन ह्या पद्धतीने केळी सोलून घेते. आता एक एक करून आपण अशी साल पूर्ण काढून घेणार आहे.
अगदी घट्ट असते, त्यामुळे काढण्यासाठी थोडासा वेळ लागतो. फक्त इतकीच प्रोसेस थोडीशी हार्ड आहे. बाकी इतकं सोपं आहे, की सहज तुम्ही नवीन फर्स्ट टाईम जरी बनवता, बिलकुल हा पदार्थ बिघडणार नाही. तेल छान गरम झालेलं आहे. अशी चिप्स करण्याची जी आपली खिसणी असते, जी आपण वेफर्स नेहमी उन्हाळ्यामध्ये बनवतो, तीच खिसणी ह्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला तेलामध्ये डायरेक्ट अशी चिप्स करून टाकायचे आहेत, की आपण खाली जर करून घेतलं, तर ते एकमेकाला चिटकले जातील आणि लाल पडले जातील. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट तेलात टाकायचे, जे की परफेक्ट मार्केटमधून जशी आपण चिप्स आणतो केळीचे, त्याच पद्धतीचे हे चिप्स बनवून छान तयार होतात. अगदी कुरकुरीत आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग आहेत. तळते वेळेस गॅसची फ्लेम आपल्याला एकदम फुल करायची नाही किंवा एकदम लहानही नाही, मीडियम ठेवून आपण हे तळून घेणं. जेव्हा टाकतो तेव्हा तेल चांगलंच कडकडीत गरम असायला पाहिजे. जर थंड झालेल्या तेलात टाकला तर एकमेकांना चिप्स जे आहे ते चिटकण्याची शक्यता असते. थोडंसं तळले की त्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे. आपण जे हळद आणि मिठाचं पाणी केलं आहे ते फक्त अर्धा चमचा इतकं आपण टाकून देणार आहोत. जास्तीचं पण टाकायचं नाही. मिठाचं पाणी टाकल्यानंतर थोडंसा आवाज येतो आणि तुडतुड उडतं, त्यामुळं घाबरायचं नाही. जास्त वेळ उडत नाही. 1 सेकंदापुरतं ते उडतं आणि नंतर लगेच बंद होतं आणि मिठाची चव जी आहे ती चांगली चिप्सला लागली जाते. ह्या ठिकाणी चिप्स अगदी छान कुरकुरीत तळलेले आहेत. आता आपण ते बाहेर काढून घेणार आहोत. पाहिलं ना, अगदी 1 मिनिटामध्ये एक बॅच आपली तयार झाली. एका केळ्यापासून भरपूर अशा आपण एक पॉकेट जर विकत आणत असतो, तेव्हा पॉकेटमध्ये एकाच केळ्याची चिप्स इतकी बसतात. इतकी सोपी पद्धत आणि खूप क्वांटिटीमध्ये घरी जे आहे ते आपण बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा मी त्याच पद्धतीनं किंवा तुम्हाला उभे लांबट आकारामध्ये जर चिप्स हवे असतील, तर तुम्ही तशीसुद्धा टाकू शकता. आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा आपण तशीच टाकून दिलेली आहे. सेम त्याच पद्धतीनं ही सुद्धा बॅच आपल्याला तळून घ्यायचं आहे. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते. आता ह्या ठिकाणी एक साईड आपली तळून झाली आहे, दुसऱ्या साईडला सुद्धा असंच मिक्स करत आपल्याला तळून घ्यायचं आहे. नेहमी आपण प्रवासामध्ये किंवा कुठेही जर गेलो तर आपण बाहेरचे पॉकेट घेऊन खातोच. पण जर घरी असे पॉकेट जर तुम्ही तयार केलात किंवा मुलांना करून दिलात तर बनवून ठेवला तर मुलांनासुद्धा खूप आवडतील किंवा शॉर्ट टिफिनसाठी तुम्ही थोडे-थोडे टाकूनसुद्धा देऊ शकता. अगदी छान पर्याय आहे. आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा आपली छान तळलेली आहे. पाहू शकता एकाच रंगामध्ये आपल्याला एकसारखे रंगात तळून घ्यायचं आहे किंवा डार्क किंवा खूप लालसर असे काढायचे नाही आहेत. पाहू शकता ह्या ठिकाणी आपले इतके चिप्स बनवून तयार अगदी 7 केळ्यापासून आपण ही बनवलेले आहेत. इतके भरपूर असे आपले हे चिप्स बनवून तयार झालेत एकाच रंगामध्ये. कुरकुरीत आवाजावरून तुम्हाला सुद्धा लक्षात येणार आहेत की हे चिप्स किती कुरकुरीत झालेत आणि किती खाण्यासाठी सुद्धा अगदी छान टेस्टी झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की आपण घरीसुद्धा असे चिप्स बनवू शकतो इतक्या सोप्या पद्धतीनं आणि बिलकुल कमी साहित्यामध्ये फक्त एकाच वस्तूपासून आपण बनवलेले आहे. जास्त आपल्याला ह्यासाठी पसारा मांडण्याची गरज नाही. आता ह्यावर तुम्ही थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जर खूप स्पायसी हवं असेल तर तुम्ही भरपूर ह्यावरती मसालेसुद्धा टाकू शकता. पण ह्यावरती मी जास्तीचे मसाले टाकलेले नाहीत कारण असंच नमकीन चिप्स खूप छान लागतात. त्यामुळे जास्त मसाल्याचा ह्या ठिकाणी मी वापर केलेला नाही आहे, असंच ठेवणार आहे. आता ह्या ठिकाणी एखादा कंटेनर घ्यायचा, एखाद्या डब्यामध्ये पॅक हवाबंद जर ठेवलं तर आरामात 1 महिना करता ह्या चिप्सला काहीच होत नाही. 1 महिना तर काय 2 दिवससुद्धा हे चिप्स बिलकुल राहणार आहेत. 100% गॅरंटी आहे. कारण इतके छान होतात की सर्वांनाच आवडतात. ते बिलकुल शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवलेलं आहे की किती कुरकुरीत ही चिप्स बनवून तयार झालेत. अगदी छान चुरासुद्धा होत आहे. आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की चिप्स जे आहेत ते किती कुरकुरीत झालेले आहेत. आता हे या ठिकाणी एका कंटेनरमध्ये मी हे ठेवलेले बाकीचे शिल्लक जे आहेत ते खाण्यासाठी वरतीच ठेवलेत आणि असं हवाबंद ठेवल्यामुळं बिलकुल हवा लागणार नाही. तर तुम्हाला हे चिप्स कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.